वाढदिवसाची पार्टी करून आले आणि आपण बघत असाल तर मध्यरात्री 3च्या दरम्यान या हायवेवर आल्यानंतर तिघ जण एका गाडीमध्ये होते. BMW ती गाडी होती आणि अपघात झाला या गाडीचा जागीच. एक तरुण आणि तरुणी ठार झाले असल्याची धक्कादायक दुःखद बातमी जी आहे ती या ठिकाणी समोर येते. सध्या आपण बदलापूर नजीक एरंजाड लगत जे हायवेचं काम चालू आहे, वडोदरा हायवे, त्या ठिकाणी सध्या आपण आहोत. भीषण असा अपघात झालेला आहे. यामध्ये अंगड नावाचा एक सरदार आहे ज्यांची ही BMW आहे. त्यांच्यावरती ज्युपिटर हॉस्पिटलला उपचार चालू असल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी समोर येताना आपल्याला बघायला मिळते. या व्यतिरिक्त योगेश नेगी आणि त्याच्यासोबत एक तरुणी ही सुद्धा याच गाडीमध्ये होती अशी सुद्धा माहिती, प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते. आणि योगेश नेगी आणि त्याच्यासोबतची जी तरुणी आहे त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. आपण बघत असाल हा भीषण अपघात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोरजी शिंदे घटनास्थळी आलेले आहेत. महत्वाचं म्हणजे गाडीची अवस्था बघा. या गाडीची अवस्था बघून तुम्हाला अपघात किती मोठ्या प्रमाणात आणि किती भीषण आहे याचा अंदाज खरं तर येईल. पूर्ण चक्काचूर या गाडीचा या अपघातामध्ये झालेला आहे. अपघात नेमका कशा पद्धतीने झालेला आहे? खरं तर यामध्ये योगेश नेगीचा वाढदिवस होता. वाढदिवसच आपण म्हणू शकतो की शेवटचा दिवस जो आहे तो त्याच्या आयुष्यातला ठरलेला आहे. वाढदिवस साजरा करून, वाढदिवसाची पार्टी करून बदलापूर पश्चिम परिसरातच एका ठिकाणी त्यांनी पार्टी केली आणि त्यांच्या ग्रुपनं पार्टी केली. पार्टी केल्यानंतर ते तिघ जण म्हणजे अंगड, योगेश नेगी, त्यांच्यासोबत एक तरुणी होती, ते तिघही या गाडीमधून या हायवेवर निघाले. एकदा त्यांनी या हायवेवरून एक राऊंड मारला, पण परत येत असताना आपण बघत असाल तर हा या ठिकाणी डिवायडर काही प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात सिमेंटचे. ते डिवायडर जे आहेत ते वाचवण्यासाठी का होईना पण त्यांची गाडी जी आहे ती समोर लागलेला जो पत्रा आहे त्याला धडकलेली आहे आणि थेट ते जे वाहन आहे ते या ठिकाणी येऊन कोसळलेलं असल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी समोर येते. या अपघातामध्ये एक तरुण आहे योगेश नेगी नावाचा. त्याचं मुंडकं धडापासून वेगळं झालं असल्याची सुद्धा माहिती समोर येताना बघायला मिळते. एवढा हा भीषण अपघात झालेला आहे. आपण बघत असाल तर खरं तर आता सध्या त्यांच्या शरीराचे अनेक अवयव याच ठिकाणी पडलेले आहेत. काही अवयव झाकून ठेवलेले आहेत. मुंडकं थेट धडापासून वेगळं झालेलं आपल्याला पाहायला मिळतोय. अद्यापही हा हायवे जो आहे तो वाहतुकीसाठी खुला झालेला नाहीये. वाहतुकीसाठी खुला झालेला नसताना आपण बघितलं तर एकंदरीत कशासाठी या म्हणजे स्टंटबाजी कशी केली जाते तरुणांच्या माध्यमातून सर भीषण अपघात झालाय. काय अद्यापपर्यंतची माहिती आपल्यापर्यंत? अद्यापर्यंत एक महिला आहे आणि एक पुरुष आहे. दोघं जण मयत आहे आणि तिसरा जो आहे तर तो ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे ते ऍडमिट आहे. तर मयताची ओळख एक नेगी कळते आणि त्या महिलेची ओळख अजून पटली नाही आम्हाला. आणि भीषण अपघात आहे. मी आपल्या माध्यमातून सर्वांना तेच सांगेन की हा हायवे अद्याप चालू झालेला नाहीये. आता ते स्टंट करत होते, काय करत होते, आता तपासाचा भाग आहे. तर आता जो जखमी आहे तो जेव्हा शुद्धीत येईल किंवा तो व्यवस्थित झाला तर आपल्याला पूर्ण त्याचे चित्र उपलब्ध होईल. ऍट प्रेझेंट आम्ही अपमृत्यू दाखल करून पंचनामा करून फॉरेन्सिकची गाडी बोलवून आणि RTOला पण आम्ही कळवलेलं आहे. त्या पद्धतीने आम्ही कायदेशीर कारवाई अद्यापर्यंत करत आहोत. सर म्हणजे कसा अपघात झाला नेमका? ते कुठून येत होते, कुठे धडकले, काय? आता आपण त्या प्रत्येक जसे साक्षीदार कोण नाही, परंतु असं दिसतंय इथे रस्ता ऑलरेडी बंद आहे की कोणालाही एंट्री नाही रस्त्याला अद्याप. पण ते सरळ ते आले आणि मग स्किड मार्क असे आहेत. डायरेक्ट तो ज्या बोर्डवर लिहिलेला आहे की कोणीही इथे येऊ नका, हा रस्ता चालू नाही, इथे अपघात होतोय, जीवाची हानी होऊ शकते, असा शासनाचा बोर्ड आहे. त्याला न जुमानता ते डायरेक्ट घुसले आतमध्ये आणि डायरेक्ट इथे बघा एवढा लांब पडलेले आहेत. त्याचं इंजिन पण पलीकडे पडलेलं आहे, त्याचं पाठीकडे पडलेलं आहे आणि बाकीचे तुकडे हे जवळजवळ 100 मीटर परिसरात पसरलेले आहेत. गाडीचा पूर्ण चक्काचूर झालेला आहे. इव्हन इथे खोपडीचे तुकडे सुद्धा आहेत, ते पण आम्ही पंचनाम्या अंतर्गत आम्ही हे करणार आहेत. तर इथे असा भीषण अपघात झालेला आहे. सर मुंडकं सुद्धा वेगळं झालेलं म्हणजे एकाचं असं अशी सुद्धा माहिती मिळाली. हा ते आहे ते त्याचे स्केलेटनचे बॉडी पार्ट्सच वेगळे झाले. हा ते भीषण अपघात आहे ना, त्यामुळे ते तसं झालेलं आहे. शूज बीज पडलेले आहेत, त्या ठिकाणी आम्ही ते राखून ठेवलेलं आहे. ते आम्ही फॉरेन्सिकला आम्ही पाठवणार आहे. सर धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात.
एक अंदाज लावा नागरिकांनो की किती हा भीषण अपघात असणार आहे. खरं तर गाडीचे पार्ट्स लांब लांब पर्यंत उडलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि खरं तर हा जे तरुण आहेत त्यांचे शूज काही आहेत इथे पडलेले. रक्ताचा एकंदरीत रक्त तुम्हाला बघायला मिळत असेल या रस्त्यावरती की कशा पद्धतीनं यांचा अपघात किती भीषण पद्धतीने झालेला आहे. खरं तर हे जे वाहन आहे ते समोरून, आता सध्या जो रस्ता तुम्ही पाहताय समोरून या ठिकाणी आलं आणि खरं तर अंदाज असा व्यक्त केला जातोय की इथे हे डिवायडर आहेत सिमेंटचे, त्यांच्यापासून आपली गाडी म्हणजे त्याच्यावरती धडकणार होती की काय, त्याच्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी गाडी थेट इथे एक पत्रा लावला होता, त्याला धडकली असावी आणि त्याच्यानंतर ही गाडी हवेत उडाली आणि सदरची जी तरुणी आहे ती सुद्धा हवेत उडाली आणि त्याच्यानंतर खरं तर पडली अशी माहिती जी आहे या ठिकाणी समोर येते. अद्यापही हा जो हायवे आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाहीये. वाहतुकीचा स्पीड कमी व्हावा यासाठी प्रशासनानं इथे चांगले असे सिमेंटचे डिवायडर लावून ठेवलेले आहेत. त्यामुळे महत्वाचं म्हणजे हा जो हायवे आहे अद्यापही चालू झाला नाहीये. त्यामुळे काही ठिकाणी पथदिवे आहेत तर काही ठिकाणी नाहीयेत, परंतु टिटवाळा किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी बऱ्यापैकी इथून जे चालक आहेत, वाहन चालक आहेत, ते या हायवेचा वापर करत असतात आणि याच हायवेवरून आपण बघितलं तर ते लोक जात असतात. जात असताना हायवेवरून जात असताना खरं तर अनेक अपघात खरं तर होत आहेत. गाडीचं इंजिन तुम्ही बघू शकत असाल, इथे वेगवेगळे म्हणजे वे आपल्याला पाहायला मिळतात. एक वेगळा वे आहे इथे तुम्हाला इंजिन पाहायला मिळते. सध्या तुम्ही चित्रामध्ये बघत असाल, दुसरीकडे ही गाडी जी आहे ती तुम्हाला बघायला मिळत असेल. म्हणजे इंजिन एकीकडे, गाडी एकीकडे आणि सदर जे 3 तरुण या गाडीमध्ये होते, म्हणजे 2 तरुण आणि 1 तरुणी होती, ते एकीकडे असे पडलेले आहेत. त्यामुळे भीषण अपघात जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे. यामध्ये जे तरुण आहेत ते आपण आता म्हणजे हा नेगी नावाचा तरुण आहे ज्याचा वाढदिवस होता असं म्हटलं जात आहे आणि तो सुद्धा या गाडीमध्ये आहे अशी शक्यता जी आहे ती या ठिकाणी व्यक्त केली जाते. त्या व्यतिरिक्त ज्याची गाडी होती तो हा सरदार आपल्याला पाहायला मिळत. अंगड असे यांचे नाव आहे. ते सध्या ज्युपिटर हॉस्पिटलला ऍडमिट आहेत. अर्थात सध्या अंगड हा जो तरुण आहे, जो कार चालक होता, तो फोर्टिस मध्ये ऍडमिट असल्याची माहिती आता नुकतीच समोर आलेली आहे आणि त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे अशी सुद्धा माहिती आहे. पण त्याच्यासोबत जे 2 जण होते ते जागीच ठार झालेले आहेत. खरं तर अंगडने सीट बेल्ट लावला असावा, त्यामुळे खरं तर त्याला जास्त इजा झाली नाही अशी माहिती आहे ती समोर येते. पण तुम्ही बघत असाल तर
एअरबॅग सुद्धा या गाडीच्या ओपन झालेले आपल्याला बघायला मिळतात. ज्या पद्धतीने ही गाडी चक्काचूर झालेली आहे त्या पद्धतीने आपण या अपघाताचा अंदाज लावू शकतो की किती भीषण हा अपघात जो आहे तो झालेला आहे. या अपघातासंदर्भातले जे काही अपडेट्स यापुढे येतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. तेच थांबतो. व्हिडिओ साहिल काळेसर, श्रद्धा ठोबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.